वॉश केलेलं प्लास्टिक मटेरियल फक्त ड्रायरमधून काढलं म्हणजे ते पूर्णपणे ड्राय झालं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर तुम्ही आमचा ड्रायर सर्व्हिसिंगचा मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आधी नक्की बघा, कारण आजचा हा सेटअप त्याचाच पुढचा भाग आहे. एलडी ग्राइंड केल्यानंतर वॉशिंग टँक आणि ड्रायरमधून बाहेर आली की अनेकांना वाटतं आता काम संपलं, पण खरं सांगायचं सर्वात मोठा प्रॉब्लेम तिथूनच सुरू होतो. म्हणून ड्रायरच्या आउटलेटला आम्ही हा सेटअप तयार केला आहे. इथे एअर ब्लोअर आणि गॅस बर्नरच्या मदतीने गरम हवा तयार केली जाते आणि या गरम हवेच्या झोतामध्ये एलडी पुढे जात राहते आणि त्याचं मॉइश्चर कमी होतं. पण हा सेटअप पहिल्याच प्रयत्नात तयार झाला नव्हता. सुरुवातीला बर्नरचं इनलेट आम्ही लहान ठेवलं होतं, त्यामुळे एअर फ्लोमुळे बर्नरची फ्लेम वारंवार विझत होती. त्यानंतर आम्ही इनलेटचा आकार योग्य प्रमाणात वाढवला आणि त्यानंतर फ्लेम आमची कॉन्स्टंट राहिली, त्यामुळे सेटअप व्यवस्थित आमचा चालू लागलाय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची अडचण आली. सुरुवातीला आम्ही लोखंडी पाईप नंतर लगेच पीव्हीसी पाईप जोडला होता, पण गरम हवेच्या तापमानामुळे पीव्हीसी पाईप मऊ पडू लागला होता. त्यामुळे आम्ही लोखंडी पाईपची लांबी वाढवली, जेणेकरून पीव्हीसी पाईप गरम होऊन मऊ पडणार नाही आणि निसटणार पण नाही. तर एकंदरीत वाहीमार्गे सातारा हा प्रवास करून एलडी या ग्रीन नेटच्या चेंबरमध्ये येऊन स्टोरेज होते. ब्लोअरमधून येणारी गरम हवा त्या चेंबरमध्ये सतत फिरत राहते, त्यामुळे एलडी पूर्णपणे सुकून जाते. या सगळ्या बदलानंतर आणि अनेक ट्रायल्स नंतर आम्हाला हवा तसा रिझल्ट मिळाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सेटअप दिसायला साधा वाटतो, पण त्यामागे अनेक दिवसांची मेहनत, असंख्य ट्रायल्स आणि झालेल्या चुका आणि त्या चुकांमधून मिळालेला अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक प्लांटसाठी याचं डिझाईन, मापं आणि सेटिंग्ज वेगळी असू शकतात. त्यामुळे अशाच प्रॅक्टिकल प्लास्टिक रिसायकलिंग टेक्निक्स, मशीन मॉडिफिकेशन्स आणि उद्योगातील अनुभवासाठी मराठी स्क्रॅपवालाला नक्की फॉलो करा.